आपण या व्हिडिओमध्ये आसनाची असेंब्ली कशी करायची, जोडणी कशी करायची ते पाहणार आहोत. आसन जे आहे ते तुम्हाला अशा एका बॉक्समध्ये पॅक करून मिळेल. तर सर्वप्रथम आपण जे त्याला लावलेलं चिकटपट्ट्या आहे त्या उघडून त्याच्यामधलं सामान बाहेर काढून घेऊया. या इथे आपण बॉक्समधून सर्व सामान काढलेलं आहे. तर बॉक्समध्ये आपल्याला ॲडॉप्टर्स भेटतील. इथे तुम्ही बघू शकता ॲडॉप्टर्स आहेत. त्याच्या व्यतिरिक्त जेवढे पीस आहेत ते तुम्हाला वेगळे भेटतील. या इथे तुम्ही बघू शकता हा एक पीस आहे. या पीसमधनं LED ला लागणाऱ्या वायरी ज्या आहेत त्या याच्या बॅगमधून निघाल्या आहेत. त्याला पुढे हे कनेक्टर्स आहेत. इथे बघू शकता ही मेन बॅग आहे. ह्या मेन बॅगच्या LED या कनेक्टेड आहेत. या इथे आपण असेंब्ली करताना वायरिंगचं कनेक्शन करायचं तेही बघूया. हे आपलं बेस आहे. बेसमध्ये हे 2 सेपरेट पीस पण दिलेले आहेत आणि हा आणखीन एक बाजू दिलेली आहे. बेसमधल्या वायरिंग इथे कनेक्टर आणि फिमेल कनेक्टर हे दोन्ही आहेत. तर फायनल असेंब्लीच्या वेळी आपण बघूया यांची असेंब्ली कशी करायची. तर चला मग आपण सुरू करूया असेंब्ली. सर्वप्रथम आपण लेफ्ट साईडची बाजू आहे त्याची असेंब्ली करूया. तर इथे जी खाच आहे या खाचेमध्ये लाकडी बॅटम पट्टी जी लावलेली आहे या पीसला ती आपण याला अलाइन करून घेऊया आणि इथे लावूया. या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे अलाइन झालेलं आहे. आता आपण फक्त हे प्रेस फिट करून असेंबल करणार आहोत. त्यानंतर मोराची उजवी बाजू आणि डावी बाजू दोन्ही बघून घेऊया. तर उजव्या साईडचा मोर उजव्या बाजूला इथं पुढे एक खाच दिलेली आहे. त्या खाचेमध्ये अलाइन करून लावणार आहोत. तसंच डाव्या बाजूचा मोर डाव्या बाजूच्या खाचेमध्ये अलाइन करून लावणार आहोत. आता आपली राहिली आहे सेंटरची मध्यातली आसनाची बॅग आणि डाव्या बाजूची बॅग. ह्या दोघं एकमेकांना कनेक्ट आहे. हे सध्या आपण टेम्पररी काढून ठेवू शकतो. इथं ही जी पांढरी पिन आहे ही पांढरी पिन जर आपण इथे प्रेस केली आणि वायर ओढली तर ही वायर सेपरेट होते. सिमिलरली रेड कलरची वायर पण इथे प्रेस केलं आणि ओढली तर हे पण सेपरेट होते. तर आत्ता सध्या आपण मध्याची बाजू घेऊया. मध्य इथे आपण अलाइन करूयात. अलाइन करून झालं की त्याला प्रेस फिट असं असेंबल करून घेऊ. आता आपण डावी बाजू घेऊया. डाव्या बाजूची बॅटम पट्टी डाव्या बाजूच्या खाचेमध्ये लावून त्याला प्रेस फिट करून घेऊया. अशा प्रकारे आपले आसनाची असेंब्ली पूर्ण झालेली आहे. इथे तुम्ही बघू शकता आसन पूर्ण झालेलं आहे. आता बघूयात आपण वायरिंगचं कनेक्शन कसं करायचं आहे. तर ही आसनाची मागची बाजू आहे. मागच्या बाजूला कनेक्ट करण्यासाठी आता ह्या ठिकाणी आपले LED चे कनेक्शन भरपूर असल्यामुळे आपल्याला 2 ठिकाणी जोडणी करायची आहे. तर जी आता आसनाच्या मागे आहे बसलेलो मी. तर जी उजव्या हाताची फ्रेम होती ती आणि जी खालची बेस फ्रेम होती या दोघांचं कनेक्शन आपण एकाच पिनला करणार आहोत. तर इथे तुम्ही बघू शकता इथे काळं आणि लाल या 2 कनेक्शन आहेत. तर काळी ही निगेटिव्ह आहे आणि रेड जी आहे ती आपली पॉझिटिव्ह कनेक्शन आहे. तर आपण करताना असं करायचं की
आयदर तुम्ही असं करू, एकदा मी तुम्हाला व्यवस्थित असेंब्ली करून सांगतो. ते या ज्या काळ्या वायरी आहेत त्या एकत्र करून असेंब्ली केलेल्या आहेत या कनेक्टरमध्ये एका बाजूला. आणि इथे तुम्ही बघू शकाल ही फिमेल कनेक्टर आहे, जे की आपल्या बेसपासून आलेल्या वायरी इथे कनेक्ट होत आहेत. तर या दोन्ही वायरी एकत्र अशा प्रकारे आपल्याला एकत्र करून घ्यायचे आहेत. एकत्र करून झाल्यावर या इथे एका बाजूला ब्लॅक कलरची जी की निगेटिव्ह आहे आणि दुसऱ्या बाजूला रेड कलरची अशी असेंबल केलेली आहे. आणि असेंबल करून इथे प्रेस करून त्याला आपण इन्सर्ट करून इथे फिक्स केलेलं आहे. आता या बाजूला जे आपले डाव्या बाजूचं आसन होतं त्या डाव्या बाजूच्या आसनाचं आता ही रेड कलरची वायर आपण ही जी रेड कलरचं आहे याच्या समोर आपण याची लांबी थोडीशी कमी करून घेऊ जेणेकरून शॉर्ट नाही होणार वायरी. तर मी ह्या एकत्र गुंडाळून या इथे प्रेस करून रेडच्या समोर रेड इन्सर्ट केलेला आहे आणि ब्लॅकच्या समोर ब्लॅक असं मी इन्सर्ट करत आहे. तर ही असेंब्ली पूर्ण झालेली आहे. आता इथे हे कनेक्टरला लागायला रेडी आहे. सिमिलरली आपण इथे बघूया जी दुसरी बॅकला पण आपल्याला कनेक्टर दिसतील. तर इथे हा फिमेल कनेक्टर आहे जिथे दुसरा ॲडॅप्टर लागणार आहे. आणि इथे उजव्या बाजूला ह्या ज्या वायरी आहेत या वायरी आपण इथे कनेक्ट करणार आहोत. तर त्याचं कनेक्शन एकदम त्याच पद्धतीने करायचं आहे जसं आपण डाव्या बाजूला केलं होतं. तर लाल वायर जे की आपली पॉझिटिव्ह आहे, 12 वोल्टचं DC कनेक्शन देतो आपण इथे. याला काही करंट वगैरे लागत नाही कारण की हे 12 वोल्ट एकदम लहान करंट आहे याच्यामध्ये. तर घाबरण्याचा सारखं काही नाही आहे. इथे लालच्या समोर लाल लावलं आहे आपण आणि जी काळी आहे त्या काळीच्या समोर हे इथलं बटन प्रेस करून आपण ही वायर इन्सर्ट करून त्याला रिलीज करणार आहोत. ते काळ्याच्या समोर काळं आणि लालच्या समोर लाल लागलेलं आहे. आणि इथे जर तुम्ही बघाल, इथे मी तुम्हाला झूम करून दाखवतो थोडा. इथं तुम्ही जर बघाल तर इथे 2 चिन्ह दिसतील तुम्हाला. तर निगेटिव्हला ब्लॅक कलर आहे आणि पॉझिटिव्हला रेड कलर आहे. तर तेच कनेक्शन आपण इथे पूर्ण केलेलं आहे. तर हे एकदा पडताळून बघा. जर तुम्ही स्वतःहून लावत असाल नव्याने वायर तर ब्लॅक कलर निगेटिव्हला, रेड कलर पॉझिटिव्हला असं कनेक्शन झाल्यानंतर हे आपली वायरिंग कंप्लीट झालेली आहे. आता आपण याला जे आपले कनेक्टर्स आहेत ते कनेक्टर लावून लाईट लागते का नाही ते बघूया. इथं तुम्ही बघू शकता आपल्याकडे 2 कनेक्टर आपल्याला त्या पॅकिंगमध्ये झालेले होते. हे कनेक्टर इथे कनेक्ट करूया. ही असेंब्ली झालेली आहे. सिमिलरली अपोजिट दुसरं कनेक्टर इथे होतं. तर दोन्ही असेंब्ली झालेल्या आहेत. आता हे आपण प्लग करून लाईट लागते का नाही ते बघूया. आपण आसनाची कनेक्शन कंप्लीट करून लाईट लावलेली आहे. तर इथं बघू शकता सर्व LED लाईट होत आहेत. आणि अशा प्रकारे आपण आपली असेंब्ली आपल्या योग्य सोयीनुसार मांडू शकतो. व्हिडिओ इथे संपतो. धन्यवाद.